आम्ही लहान असताना ज्या ठिकाणी राहायचो त्या कोरेगावमध्ये मी बाजारामध्ये पूर्वी तर काय सोमवारी आणि बुधवारी वगैरे बाजार असायचा आणि कंपल्सरी लोक तिथेच खरेदी करायचे. आता असं काही नाही. आता लोकांसाठी नेहमीच रोजच्या दुसऱ्यासाठी म्हणून भाज्या इथं अवेलेबल असतात. पण काही जुन्या मेमरीज आहेत. सो म्हटलं चला शूट करूया थोडंफार. मला 10 रुपये दुधी 10 काय घ्यायचं आई आपल्याला? काय घ्यायचं आपल्याला? आपल्याला एक पालेभाजी घेऊयात मला वाटतं. हां पालक कितीला? 10 रुपये कवळा पालक आहे. पूर्वी बाजारामध्ये आल्यावर पण इतके ओळखीचे कोण ना कोणतरी लोक भेटायचे. आता काय भेटले तरी पण लोक कोणी मला ओळखणार नाही. बघूया कोणी भेटलं तर. 10 रुपयाची करडी 10 रुपये. काय घेतलंस तू? पालक 10 रुपये. ते नाही घेतलंस ना? नाही, करडई नाही घेतली. 10 रुपये चांगली आहे. करडईची भाजी घेतली आहे. आई आपण ना इकडं वेगळ्या भाज्या मिळतात त्या घेऊयात. म्हणजे शक्यतो घेण्यात येत नाहीत त्या. आमच्या इकडं घेवडाचं घेवडा बऱ्यापैकी पिकतो. त्यामुळे मी 2 दिवस झाले ओला घेवडा जो असतो म्हणजे पोलीस घेवडा म्हणतात त्याला, तर तो मी खाल्लेला आहे. आई हाच तो घेवडा ज्याच्याबद्दल मी बोलत होते. हां कोशिंबीर करायला घ्यायचं असलं तर घे ना. मी हो ना. पूर्वी आई बरोबर मावशी बरोबर असं मी नेहमी इकडे यायचे. आमच्याकडे सोमवारी बाजार, कधी कधी मी एकटीने पण इकडं आठवड्याचा बाजार केला आहे. इकडं नेहमी नॉनव्हेज आणि फिशवाला सेक्शन असायचा आणि बाकी इकडं भाज्या, पुढे फळं. आई कांदे आहेत आपल्याकडं? कैऱ्या अजून पण नाही दिसत आहेत. हां नाही. काकडी बघ ना असली तर. पण इकडं आई देशी मिळतंय सगळं ना. खूप आधी आम्ही इकडे यायचो ना तेव्हा आम्हाला माझ्या बहिणींना आम्हाला खास कधी ना कधीतरी म्हणजे मोठे झाल्यावर कधी ना कधीतरी बाजारात एकटीला पाठवायचे. कारण बाजारात खूप वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात, हुशार असतात, चाप्टर लोक असतात. आणि मग तुम्हाला व्यवहार न कळलं पाहिजे. तुम्हाला कळलं पाहिजे की पैशांचे व्यवहार कसे असतात. तुम्हाला हे कळलं पाहिजे की कोण कुठली गोष्ट कितीला विकतं आहे, आपल्याला कशा पद्धतीने खरेदी करायची आहे. तर त्याच्यासाठी म्हणून आम्हाला असं पाठवायचं आहे. आणि आम्ही मला आठवतं, मला असं वाटतं की या गोष्टींनी ना खूप फरक पडतो. तुमच्याही घरामध्ये अशी कोण टीनेजर मुलं असतील तर त्यांना डेफिनेटली तुम्ही असं बाजार हाट करायला पाठवत जा. ब्लिंकिट किंवा स्विगी, इन्स्टामार्टवरून वगैरे ऑर्डर करायच्या ऐवजी.
गाव इतकं जास्त बदललं ना की गावातल्या जुन्या ज्या काही आठवणी होत्या, जे काही वाडे होते ते काही सुद्धा आता राहिलेले नाही आहेत. सगळीकडं एकतर नवीन कन्स्ट्रक्शन झाले आहेत किंवा मग काही पडझड झालेली आहे बऱ्याच ठिकाणी. पण बाजार बघून बरं वाटलं, ॲटलिस्ट बाजार तरी जसं आहे तसंच आहे. कसा वाटला तुम्हाला ब्लॉग नक्की सांगा.